हॅलो गाईज, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज होतं रक्षाबंधन आणि माझ्या लाडक्या बहिणीने मला मस्त सकाळी सकाळी ओवाळायला घेतलं. कारण खूप साऱ्या बहिणी होत्या ज्या कॉल करून बोलत होत्या की लवकर ये लवकर ये. सो तिला म्हटलं तुम्हाला ओवाळून घे. मस्त तिच्या पाया वगैरे पडून तिला गिफ्ट दिलं. तिची पहिली रक्षाबंधन, सो तिला साडी मस्त मी गिफ्ट केली. देन आमच्या इथली छोटी मुलगी तिने पण तिच्या भावाला ओवाळलं. तिकडून आम्ही माझ्या पूजाताईच्या घरी गेलो. सो पूजाताईने मस्त मला ओवाळलं. तिची छोटीशी मुलगी साईडला बसलेली होती आणि तिला भाऊ नाही, सो तिने मला भाऊ करून मानले. सो आम्ही नेहमीप्रमाणे तिच्याकडे गेलो. तिने ओवाळलं मला, बळजबरी तिने स्वीट्स खाऊ घातलं आणि तिला पण मी मस्त साडी घेतली होती. ती नाही बोलत होती, पण मान असतो. नंतर काकूच्या घरी गेलो आम्ही आणि काकूच्या हातामध्ये आहे काय, दह्याचा डब्बा. त्याच्यानंतर मग सिद्धीने ओवाळायला घेतलं. नंतर सई आली आणि एक एक जण येत होतं. आम्ही सगळे बहीण भाऊ काकाच्या घरी जमलो होतो. सिद्धी आमची लाडकी बहीण आहे. तिला इतकं वेळात काढतो आम्ही, बापरे. पण बिचारीला राग येत नाही. आणि ही सई आमची छोटी बहीण, डॉन, लेडी डॉन. नंतर बहिणीने सर्व आमच्या भावांना परत एकदा ओवाळायला घेतलं. उदान निदान आम्ही तिघेजण आलेलो होतो काकाच्या घरी. मस्तपैकी आमचं रक्षाबंधन सुरू होतं आणि बहिणींचं मस्त गिफ्ट घ्यायचं काम सुरू होतं. उदानने त्याच्या हाताने हा बुके बनवला होता कॅडबरीजचा. खूप छान बनवला होता त्याने. नंतर माझ्या लाडक्या बहिणीला मी चॉकलेट्स गिफ्ट केले आणि तिने मला राखी वगैरे बांधली. आणि माझं नेहमीप्रमाणे पाया पडायची नवीन टेक्निक असते चिमटे घेण्याची. सर्व बहिणींच्या अशाच पाया पडतो मी ॲक्च्युली. आणि काकूने मस्त व्हेजवाल्यांना व्हेज आणि आमच्या सगळ्यांना मस्तपैकी त्यांच्या हातची नेहमीप्रमाणे चांगली होणारी चिकन बिर्याणी बनवली होती. आणि हे आमचे भाऊ लाजणारे कार्याध्यक्ष. मस्त आम्ही जेवण केलं. देन फोटोशूट वगैरे करून आम्ही आमच्या घरी रिटर्न झालो.